नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहता सह्याद्री दर्पण. आणि आज अंकित अरुण साखरे यांचा वाढदिवस आहे. अंकित साखरे या युवा नेत्याला सह्याद्री दर्पणकडून माझ्या व्यक्तिशः खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अंकितजी, तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. तुमचा आज निकालानंतर वाढदिवस येतोय, त्याच्यावर ह्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ठीक आहे, तुम्ही नाराज जरी असलात तरी तुम्हाला प्रचंड 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 आई जगदंबेच्या चरणी, स्वामींच्या चरणी, नाथांच्या चरणी तुम्हाला प्रचंड मी आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. परंतु अंकित साखरे, तुमच्या पत्नीचा अर्थात श्रद्धाताई अंकित साखरे यांचा पराभव जरी झाला असला तर तो तुम्ही मान्य केलेला आहे. अत्यंत शांत, संयम आणि नम्रपणे तुम्ही तो पराभव मान्य केलेला आहे. अशी लोक राजकारणात हवीत. इतका शांतपणे, संयमाने आपला पराभव स्वीकारणं, नैतिकतेला धरून तुम्ही ते पराभव स्वीकारला आहे. त्याच्यामुळे तुमचं जितकं कौतुक केलं पाहिजे तितकं कौतुक करायला सगळ्यांनी हवं. संघटना तुमच्या मागे ठामपणे उभी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे स्थानिक पातळीवर प्रचंड ठामपणे उभी होती. आज तुम्हाला एकूण मताधिक्य जे काही 21,000 काय झालं, त्याच्यात तुम्हाला 10,000च्या पेक्षा म्हणजे 50%ला अगदी 48.49% तुम्हाला मतं मिळाली. आणि समोरच्या उमेदवाराला जिंकलेल्या उमेदवाराला त्याला 51% मतं मिळाली. त्याच्यामुळे तुमचं 1% जो फरक आहे, आपण म्हटलं तर आपल्या भाषेत 1% मतं किंवा अर्धा टक्के मतं तुम्हाला जास्त मिळले असते तर तुमचा विजय झाला असता. परंतु तो विषय संपलेला आता. जय जय, पराजय पराजय. आणि तो तुम्ही इतका शांतपणे जो स्वीकारला आहे त्याचं खरंच तालुक्यात कौतुक होतं आहे. अंकित साखरे काय चीज आहे, बिंजोडचा वाश्य आहे. अंकित साखरे हा तरुणाच्या गळ्यातला ताईत आहे. अंकित साखरे याला हलक्यात घेऊ नका. अंकित साखरे काय करू शकतो हे तुम्हाला निकाल नंतर दिसेल. हे या सगळ्या गोष्टी माध्यमांनी मांडल्या होत्या, विशेषतः मी मांडल्या होत्या. आणि तालुक्यातली जनता देखील अंकित साखरेकडे ज्या आशेने बघत होती की हा पोरगा जादूगार आहे, हा राजकारणात यशस्वी होणारा पोरगा आहे. आणि खरं आहे, हे आकड्याची गणितं असतात. त्यात आपल्याला म्हणजे काय तेवढी मार्क ते 50%च्या वरती मार्क नसते मिळाले, 51% ज्याने मिळले तो पास झाला, पण 49% वाला नापास होतो. हे सगळं राजकीय गणित आहेत. परंतु तुम्हाला जे मताधिक्य मिळलंय त्यात तुम्ही यशस्वी झालात. अनेकांनाही आशा नव्हती, कारण रानसईच्या मंदिरामध्ये आमदारांनी 2,500ने आमचा विजय होईल असं भाकीत भविष्य केलं होतं. त्याच्यावर मी भाष्य केलं होतं की आमदारांनी कुठल्या आधारावर हे भाकीत केलेलं आहे, आमदारांकडे असा कुठला ज्योतिषी आहे की 2,500 आमची सीट लागेल. परंतु ते सगळं तुम्ही खोटं ठरवलं, फेल ठरवलं. आणि पक्षाकडून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने, विशेषतः मतदारांनी हे सगळं नाकारलं आणि तुम्हाला कौल दिला. ठीक आहे, तुम्हाला त्यात अपयश आलं, काही मतांच्या फरकाने तुमचा श्रद्धाताई यांचा पराभव झाला, परंतु तो देखील तुम्ही संयमाने स्वीकारला आहे. उद्या काळात तुम्हाला प्रचंड भविष्य आहे. ह्या मतदारसंघामध्ये इतके कार्ड्स खेळले गेले, इतक्या प्रकारचं वेगवेगळ्या तऱ्हेचं राजकारण झालं. अंकित साखरे हा ओबीसी चेहरा आहे. आता हे म्हटलं गेलं, पण मी अंकित साखरेंना ओबीसी चेहरा म्हणत नाही. तर अंकित साखरे हा सर्वसमावेशक जाती धर्माच्या पलीकडचा चेहरा आहे. ह्या मुलाने, ह्या पोराने कधीच जात धर्म पाळला नाही. सगळे आहेत ते माझे आहेत, मी सगळ्यांचा आहे. एक कुटुंब आहे साखरे कुटुंब या तालुक्यामध्ये. परंतु आज ह्या एका कुटुंबाने, साखरे कुटुंबाने अंकित साखरेने जे काय पेरलंय, जे काय प्रेम केलंय मतदारसंघावर, त्या जनतेवर, त्या कार्यकर्त्यावर, ते सगळे कार्यकर्ते अंकित साखरेंच्या मागे ठामपणे उभे राहिले. तब्बल 10,000च्या वरती मताधिक्य श्रद्धाताई अंकित साखरेंना मिळली. साधी थोडकी नाही आहेत. विरोधकांना विचार करणारे मताधिक्य आहे. इतकं सोपं नाही आहे अंकित साखरे होणं. हेच म्हटलं होतं मी. यांनी करून दाखवलं. घरी त्यांना अपयश आलं असं येऊ द्या. आजचा अपयश उद्याचं त्यांना यश मिळून देईल. आज ही जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होती, परंतु ही जागा उद्या काळात जर इथं ओबीसीसाठी राखीव झाली तर काय चित्र असू शकतं. अजून 4-5 पावसाळे जायचे आहेत, तो वेगळा विषय आहे, वेगळा मुद्दा आहे. परंतु अंकित साखरे, तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे. तुमच्या मागे आदरणीय तटकरे साहेबांची ताकद आहे, आदरणीय ताईंची ताकद आहे, अनिकेत भाईंची ताकद आहे, सुधाकर शेठ घारे यांची ताकद आहे. सगळे तुमच्या मागे ताकदीने उभे होते आणि तुम्ही देखील ताकदीने प्रचार केला. कुठेही राष्ट्रवादी कमी पडलेली नाही. सासगाव पंचायत समिती तर बघायला गेलं तर राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे नेते अंकित साखरेंच्या सोबत होते. जे नरेश पाटलांच्या सोबत देखील नव्हते, ते देखील नेते अंकित साखरेंच्या सोबत होते. परंतु वरची जी पंचायत समिती खानाव या ठिकाणी खरंच नेत्यांची कमी होती, वानवा होती.
फार मोठे नेते अंकित साखरे यांच्यासोबत नव्हते, त्याच्यामुळे ते मताधिक्य कमी मिळालं. परंतु मताधिक्य कमी मिळालं याचा अर्थ ते फार मोठं कमी नाहीये, फार मोठा असा काही डिफरंट नाहीये, थोडा थोडा का डिफरंट आहे. तिकडून 2-250, इकडून 2-250 ते मतं पडली असती तर अंकित साखरे चमत्कार करण्याच्या मार्गावर होते, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु ठीक आहे, संघटना वाढीसाठी तुम्हाला उद्या काळात काम करावं लागणार आहे आणि तुम्ही ते नक्कीच कराल. विधानसभेला तुम्ही काय केलं हे सगळ्यांनी बघितलं होतं. आंतरगाव जिल्हा परिषदमध्ये तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान काय काय केलं हे सगळ्यांनी बघितलं आहे. त्याच्यामुळे अंकित साखरे ह्या तरुणावर, युवा नेत्यावर अनेकांचा विश्वास आहे. हा काम करणारा नेता आहे, तटकरे साहेबांच्या अत्यंत जवळचा आहे. त्याच्यामुळे इथे काही मोठे मोठे प्रकल्प, मोठे मोठे प्रोजेक्ट आणायचे असतील तर अंकित साखरे यांना डावलून कुठल्या गोष्टी होऊ शकत नाही. आणि सुधाकर शेठ घारे यांना देखील मी तेच सांगतो की भाऊ, तुम्ही भाऊनी एकदा तरी यायला पाहिजे होतं, पण भाऊ आले नाहीत. ठीक आहे, त्यांची तांत्रिक अडचण असू शकते त्यामुळे ते आले नाहीत. परंतु एकीकडे शिवसेनेची फौज, सगळ्या भाजपाची फौज, आजी आमदार, माजी आमदार सगळे कामाला लागले होते आणि अंकित साखरे, भूषण पाटील, अजित देशमुख हे तिघेच होते फिरत होते. अंकित साखरे यांच्यासाठी तशी खानाव पंचायत समिती म्हणजे 36शी जी म्हटली जाते ती नवीन होती, त्यांचे फार मोठे संबंध नव्हते, नाही आहेत. परंतु तिथल्या लोकांशी त्या 4 महिन्यात त्यांनी ज्या काही गाठी भेटी घेतल्या, त्यांना विश्वास दिलं, प्रेम दिलं, जे काही लोकांना आपुलकीची हाक दिली आणि लोकांनी देखील अंकित साखरे यांना मोठी साथ दिली. आणि काही बूथ्सवर अंकित साखरे पुढे आहेत, म्हणजे शब्दात अंकित साखरे पुढे आहेत. ठीक आहे, काही बूथ्स मागे पडले असतील, परंतु ठीक आहे, राजकारण ठिकाणी असतं. आज तुम्हाला अपयश आले असेल, येऊ द्या, ज्या गोष्टी होतात त्या चांगल्यासाठी होतात असं म्हणा. त्याच्यामुळे आणि तुम्ही ते स्वीकारलेले आहे. माणसाला वाईट वाटतं आणि इतकं सगळ्या गोष्टी आपण पणाला लावल्या होत्या, प्रतिष्ठा पणाला लावली होती. शेवटी विषय हा एकाच होतो आणि झालेला आहे तो विषय. परंतु पराभव होऊन सुद्धा हा माणूस किंचित ढळला नाही. जे लोक अंकित साखरे यांना भेटली, हा माणसाच्या चेहऱ्यावर कुठेही असे अपयशाची किनार, नाराजीचा हे सूड नाही आहे किंवा कुठला बदला घ्यायचा आहे, सूड उगायचं आहे अशी देखील भाषा नाही आहे. अत्यंत संयम, नम्र, विनम्र अशा प्रकारे लोकांचा कौल, मतदारांचा कौल त्यांनी मान्य केलेला आहे. ठीक आहे, आज ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं अशी जी लोक म्हणतात तीच लोक उद्या तुम्हाला डोक्यावर घेऊ शकतात. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मैदानात या, काम करा, तुमची गरज आहे. अशा तरुण नेत्यांची या तालुक्याला गरज आहे, या जिल्ह्याला गरज आहे, त्या मतदारसंघाला गरज आहे. नेता घडणं इतकं सोपं नसतं, बऱ्याच खस्ता खावं लागतात. आणि त्यांनी अपयश कधी पाहिलं नव्हतं. देवनावे ग्रामपंचायतचा सरपंच ही सुरुवात त्यांनी केली, तिथून जी सुरुवात केली, जी घोडदौड केली, त्यांचा तो वारू उधळला होता. ठीक आहे, यावेळी त्यांना ब्रेक लागू द्या. अरे अनेक दिग्गज भाई पडलेले आहेत, आहे काय त्यात. त्याच्यामुळे जे झालं ते झालं, ते विसरून चला आणि तुम्ही जाल. तुमच्याकडे ती परिपक्वता मला दिसते. तुम्हाला ज्यावेळी भेटतो त्याच्यावेळी तुम्ही मोजून मापून बोलता, कुठेही वेग बोलत नाही. काही आडाखे तुमचे चुकले असतील, चुकू द्या, पण त्यातून तुम्ही शिकाल. आणि शिकणारा तुम्ही अभ्यासू नेते आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्ही शिक्षित चेहरा आहे, तुमच्याकडे बघण्याचा सगळ्यांना दृष्टिकोन आहे आणि तुम्ही शिकाल. तेव्हा अंकित साखरे होणं इतकं सोपं नाही आहे. अंकित साखरे या तरुणाची त्या मतदारसंघाला नाहीच, संपूर्ण तालुक्याला गरज आहे. तुम्ही पक्षाकडून जबाबदारी घ्या आणि पुन्हा एकदा मैदानात उतरून काम करा. तुम्ही नक्की कराल ते, कारण ही अशी तरुणांची फौज आपल्याला पाहिजे. अंकित साखरे हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत हे तर बाजूला ठेवा, परंतु इथल्या या तालुक्याच्या बाबतीत असे नेते आपल्याला घडवायला लागतील, असे चेहरे पाहिजेत की ज्यांना ताकद आपण दिली पाहिजे. त्यांचं खच्चीकरण करून जमणार नाही. ज्यांचा विजय झालाय त्यांचं कौतुकच आहे, पण ज्या लोकांचे पराभव झालेत त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. त्यांचं खच्चीकरण होऊन करणं गरजेचं नाही आहे आपल्याला. कारण का तर ही लोक उद्या काळात आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला गरजेचे आहेत. आणि अंकित साखरे, तुम्हाला प्रचंड 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 उज्ज्वल भविष्य आहे. हे आजचं भाकीच समजा. मी ज्योतिष नाही आहे, परंतु तुमच्यासारख्या चेहऱ्याला, नेत्याला उज्ज्वल भविष्य, उज्ज्वल हे माझे वाक्य तुम्हाला उद्या काळात 5 वर्षांनी, 4 वर्षांनी, 10 वर्षांनी कसे आठवतील. कारण तुमच्यासारखा नेता, तुम्ही जो स्वतःला जे घडवलंय ते प्रचंड
खस्ता खाऊन घडवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ताकदीने उभं आहात. आणि विशेषतः तटकरे साहेब कुटुंबाकडून तुमच्या मागे मोठं बळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे. आणि तुम्ही देखील अत्यंत संयमाने जे राजकारण खेळता, ताकदीने जे लढता, त्याचं देखील कौतुक आहे. त्यांच्याकडून काही लोकांना आदर्श घ्यायला पाहिजे. अशाप्रकारे अंकित साखरे हा तरुण, अंकित साखरे यांचा कोण नातेवाईक आहे तालुक्यात? एकही नातेवाईक नाही आहे. परंतु जे अंकित साखरे हे संपूर्ण मतदारसंघाला नाही तर संपूर्ण तालुक्याला आपलं कुटुंब मानतात, असा हा तरुण योद्धा आहे, लढणारा संघर्ष नेता आहे. कशाला पाहिजे तुम्हाला नातीगोती? कशाला पाहिजे जातीचं राजकारण? त्याच्या पलीकडचा हा माणूस आहे. सर्वसमावेशक, सगळ्यांना ताकदीने मदत करणारा. आणि मदत करणाऱ्या माणसाला आपण जपलं पाहिजे. ह्या जनतेने जपलं पाहिजे. ह्या नेत्याला बळ दिलं, ताकद दिली, तर हा नेता तुमच्या अडीअडचणीला, तुमच्या सुखदुःखाच्या प्रसंगात कायमस्वरूपी उभा राहू शकतो. असा हा युवकांचा नेता आहे. अंकित साखरे, तुमचा वाढदिवस आहे, त्याच्यावर मी शुभेच्छा तुम्हाला व्यक्त केल्यात. परंतु निकालानंतर तुमच्यावर बोललं पाहिजे. आणि तुम्ही इतक्या ताकदीने लढलात, संघर्ष योद्धा तुम्हाला म्हटलं पाहिजे. आणि तुमच्या पत्नी या संघर्ष कन्या आहेत. श्रद्धाताई यांनी जी काही एनर्जी घेऊन त्या मतदारसंघात गावाभेटी दौऱ्यापासून मित्रांनी गेली 4 महिने बघतोय, ज्या प्रकारे श्रद्धाताई लढल्या, गावागावात गेल्या, आश्वासक चेहरा आहे तो. आश्वासक, महिलांसाठी आश्वासक चेहरा आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्यातून बाहेर या. आणि तुम्ही याल ही सगळ्यांना अपेक्षा आहे. कारण संघटना तुमची वाट बघते. ज्या लोकांनी तुमच्यासाठी निवडणूक काळात प्रचंड ताकदीने उतरले, मेहनत घेतली, विरोधकांना देखील अंगावर घेतलं, त्या लोकांसाठी या. आणि आता मात्र तुमच्याकडं काय म्हणतात, तुम्ही राजकारणात उद्या काळात जादूगार होऊ शकता. आणि उद्या काळात तुम्हाला प्रचंड भविष्य आहे. हे पुन्हा एकदा बोलून या नोटवर मी थांबतो. आज तुमचा वाढदिवस आहे. सगळ्या तालुक्याच्या वतीने, मतदारसंघाच्या, तुमच्या आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीने मी तुम्हाला अभिष्ट चिंतन करतो, शुभेच्छा देतो. उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. थांबूया.